मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा। कथेचं शीर्षक आहे गुल। सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतूनच ही कथा साकार झालेली आहे। चला तर ऐकूया कथा गुल। काय गुल लग्नाला तयार होत नाही? मी तिची नाजूक सांगळ सोलून काटेरी तारेच्या कुंपणावर वाळत घालीन आणि तुझी हाडं मोडून पिशवीत भरीन। तू लग्नाचा कंत्राटदार आहेस, जा तिला तयार कर। शेर अली उंच कर्कश आवाजात ओरडला। त्याच्या शब्दांनी झोपड्यांवरचा पत्रा दरारला नि त्याचा तो भयंकर अवतार पाहून नबू मिया चौखूर पळत सुटला। त्यानं मागची धूळ पाहिली नाही। शेर अली आणि नबू मिया ही दोन माणसं त्या अवघ्या वस्तीत आली होती। त्यांनी आपापल्या आचाट करणीनं मोठा लौकिक मिळवला होता। ती सारी वस्ती त्यांना नरमत होती नि नमून सलाम करीत होती। शेर अलीचं वय 50च्या जवळ पोहोचलं होतं। तो 6 फूट उंच होता। त्याचा धिप्पाड देह तसेच मस्तकही प्रचंड होतं। रुंद चेहरा, त्यावरचा तापटपणा, बटबटीत डोळे, डोकीचे ताठ केस यामुळे तो भलताच उग्र दिसत होता। आणि त्याची ती गजभर रुंद छाती त्याचा दरारा वाढवीत होती। तो आपल्या मिशा रोज काढीत होता, पण खाली दाढीला हात लावित नव्हता। त्यामुळे तो भयंकर रागीट दिसत होता। त्या वस्तीत त्याच्या तोंडाकडे सहसा कोणीही पाहत नसे आणि जर का कोणी चुकून पाहिलं तर आपल्या अंगावर वाघ गुरगुरत आहे असं त्या पाहणाऱ्याला भास होई। एखाद्या दिवशी जर शेराने चिडला तर सारी वस्ती डोकीवर घेत असे। त्याच्या आरडाओरडीनं पोरबाळा गर्भगळीत होत। अरे बाप रे असं म्हणून कित्येक माना खाली घालीत। दुसरा नबू मिया हा अंगपिंडानं झडझडीत होता। त्याचं तोंड चिचुंद्रीसारखं लहान होतं। त्याचं वय 60च्या पुढं निघालं होतं। त्याचे सर्व केस पिकले होते। त्याची पल्लेदार दाढी रेशमाप्रमाणे झळकत होती आणि तो आपल्या पांढऱ्या मिशांना सारखा पीळ भरून ताट ठेवीत होता। त्याची प्रत्येक हालचाल ऐटबाज होत असे। त्याचबरोबर आपण पोक्त आहोत याची त्याला जाणीव होती। तो प्रत्येकाशी नम्रतेनं बोलत असे नि लवून सलाम करी। त्यामुळे लोक त्याला फारच मान देत होते। शिवाय त्याचं कामही जगावेगळं असंच होतं। तो दरवर्षी 10-5 लग्न जुळवीत असे आणि प्रत्येक लग्नाला स्वतःच नवरी आणीत असे। तो सांगेल तसली त्या वयाची, रंगाची, रूपाची, अगदी गरजू सांगेल तसली निश्चित आणि लग्नासाठी तडफडणाऱ्या माणसाजवळून भरपूर पैसे घेऊन राजाप्रमाणे तो नांदत होता। आजपर्यंत त्यानं कित्येकांची लग्न केली होती, कित्येकांना नवरी देण्याची वचनं दिली होती आणि कैकांची नवरीसाठी आगाऊ रक्कम घेऊन खर्चही केली होती। पण त्याची पत कायम होती। तो चुकणार नाही, आपली बायको नक्की आणणार अशी सर्वांना खात्री होती। म्हणूनच ते लोक नबू मियाऐवजी त्याला ए बाप अशी हाक मारित होते। हा नबू मिया दरवर्षी उन्हाळ्यात दूर कुठेतरी जात असे आणि येताना पोरींचं खिल्लार घेऊन येत असे। गेल्या वर्षी शेर अलीनं एकदा नबू मियाची मुद्दाम भेट घेतली होती आणि नम्र विनंती केली होती। तो म्हणाला होता, मिया, दौलत जळता जळत नाही। 20 झोपड्यांची जहागिरी बेकार आहे, कारण मी एकटा आहे। अजून लग्न नाही, हृदय जळत आहे, कृपा कर। हे ऐकून त्यावेळी नबू मियाला जोर आला। त्यानं मिशीचा शेंडा वाकवीत प्रश्न केला, सरकार, तुम्हाला बायको कसली हवी आहे? सांगाल तसली पोरगी आणीन। हा गुलाम हजर।
मिया शेर अली मध्येच म्हणाला होता, मला बायको देखणी हवी. तिचं वय 20 पर्यंत चालेल. ती गोरी, सडपातळ, टपोऱ्या डोळ्यांची असावी. तिची कंबर बारीक नि अगदी आखीव अशीच ती दिसावी. तिचे ओठ नाजूक नि लाल असावेत, केस कुरळे नि लांब सडक. ही अशी बायको जर तुम्ही मला दिलीत तर मी तुम्हाला पैशात गाडून टाकीन. ठीक सरकार, नबू मिया मान तिरपी करून म्हणाला होता. अगदी अशीच बायको मी तुमच्यासाठी खास आणीन, तरच तोंड दाखवीन. असं म्हणून तो भरपूर हसला होता. आणि 1 वर्ष उलटलं नाही, तोच शेर अलीला हवी होती तसली पोरगी घेऊन तो आला होता. परंतु त्याबरोबर या नबूवर एक बाका प्रसंगही गुदरला होता. कारण ती देखणी पोरगी शेर अलीशी लग्न करायला तयारच होत नव्हती. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. शेर अलीची मनस्थिती डोंगरावरून कोसळल्यासारखी झाली होती. तर नबूला आपला मृत्यू जवळ आल्याची चाहूल लागली होती. 8 दिवसांपूर्वी जेव्हा शेर अलीला समजले की नबू मिया आला असून त्यानं सुंदर अशा 3 पोरी आणल्या आहेत, तेव्हा शेर अलीला उचलून टाकावं तसं झालं. त्याच्या इच्छेनं घडलेली त्याची काल्पनिक बायको त्याच्या डोळ्यापुढं तरंगू लागली. तो चटकन उठला आणि आपला चाकू कमरेत खोचून नबू मियाच्या घराची वाट चालू लागला. त्यावेळी नुकतीच झाकड पडत होती. अंधाराचा थर त्या झोपडपट्टीवर जमत होता. दिवसभरानं घराकडे आलेल्या माणसांच्या आकृत्या पुसट होत होत्या. प्रत्येक माणूस धावत होता आणि ती माणसं पोटासाठी चुलीच्या मागे लागली होती. आया जेवण करेपर्यंत पोरं खेळत होती. वारा हळूच येऊन या झोपड्यांना कोपरखळी मारित होता. त्यामुळे रडकुंडीला आलेले पत्रे कुर्र कुर्र करीत होते. आणि कुणाकडेही मुळीच न पाहता शेर अली ढेंगा टाकीत निघाला होता. त्याला पाहताच पोरं बाजूला सरकून पळत होती. शेर अली नबू मियाच्या दारात थांबला. तेव्हा नबू मिया ओसरीत खाटेवर बसला होता. त्या खाटेची झोळी होऊन ती जमिनीबरोबर लोंबत होती. त्यामुळे खाटेवर बसलेल्या नबू मियाचा पृष्ठभाग नकळत जमिनीवर टेकला होता. त्याच्यासमोर रॉकेलचा दिवा ढणढणत होता. त्याचा कापरा प्रकाश नबूच्या शुभ्र केसावरून खाली झिरपत होता. मिया पायावर पाय टाकून गुडगुडी ओढीत होता. जनाना आतल्या खोलीत गडप झाल्यासारखा बसला होता. नबू मिया, मी शेर अली. शेर अलीनं दारातील अंधारातून स्वतःच्या आगमनाची वर्दी दिली. तसा नबू खडबडून उठला. त्यानं शेर अलीला मिठी मारली आणि हर्षभरीत होऊन शेरनं नबूच्या कृश हातांना हातात घेऊन त्याचे चुंबन घेतले. तो म्हणाला, मिया, माझं नशीब सिकंदर आहे. तुम्ही कृपा केलीत म्हणून मी आता माणसाप्रमाणे जगणार आहे. मी आपले उपकार कधीच विसरणार नाही. असं बोलू नका सरकार. नबू मिया विनयानं हात जोडून म्हणाल, माझा जन्मच मुळी तुम्हा दुःखी जीवांना सुखविण्यासाठी झाला आहे. पहा, ती पोरगी परी आहे, परी. वय फक्त 20. बहरलेल्या रानवेलीसारखी सडसडीत, डोळे कमळाप्रमाणे, नाक राघू जसा आणि बांधा ओतीव. अगदी ओळंबा लावून नियतीनं घडविली आहे. तिळभर ऊन निघालं तर जीभ कलम करून देईल. नि नाव देहासारखं सुंदर. तिला गुल म्हणतात, गुल. गुल? शेर अली बेभान होऊन उद्गारला. आपली सारी गात्र बधीर होत असल्याचा त्याला भास झाला. तो प्राण कानात आणून ऐकू लागला. तोच नबू मियानं पल्लेदार हुकूम सोडला, अरे जरा चहा करा. आणि याच वेळी घरात काकणांचा मंजूळ खळखळाट झाला. तसा शेर अली चमकला. त्याचं कित्येक वर्ष
निपचित पडलेलं मन विषारी नागाप्रमाणे फणकारून उठलं आणि मग तो काहीच बोलला नाही. थोड्या वेळानं चहा आला आणि जिचं नभूनं रसभरीत वर्णन केलं ती चहा घेऊन ओसरीत आली. तेव्हा शेर अली स्वतःला विसरला. तो चित्राप्रमाणे तिच्याकडे पाहू लागला. त्यानं आधाशाप्रमाणे तिला निहाळून घेतली. मग त्याची उपाशी नजर तिच्या डोळ्यात शिरली, निगडप झाली. दिवा स्थिर होऊन जळत होता. त्याचा तांबडा प्रकाश गुलच्या सुंदर चेहऱ्यावर इंद्रधनुष्याप्रमाणे अनेक रंग निर्मित होता. तिची नजर स्थिर होती. तिचे उभार उरोज तिच्या विपुल केसांनी दडवले होते आणि त्यावरून शेर अलीची अतृप्त इच्छा घारीप्रमाणे गिरट्या घालीत होती. गुलची नजर विजेप्रमाणे लवली. तिनं शेर अलीचा तो अवजड देह पाहून घेतला आणि क्षणात तिच्या कपाळावर एक आठी उमटून अदृश्य झाली. सरकार बोला ना, नभू चेकाळून म्हणाला. तसा शेर अली भानावर येऊन म्हणाला, लग्नाला किती खर्च येणार? तुम्ही कराल तेवढा, नभू उत्तरला. आणि शेर अली हुंकारला, हे 900 रुपये घ्या. यात मांडव, गुलचे दागिने, कपडे. आज बुधवार आहे, तेव्हा येत्या रविवारी लग्न. असं म्हणून खिशातील 900 रुपये नभूच्या मुठीत कोंबून शेर अली उठून घराबाहेर पडला. तेव्हा तिन्ही लोकांतील सुख आपल्या पाठीशी लागत आहे असं त्याला वाटत होतं. आणि त्याच वेळी गुल घरात गेली. तिनं आत जाताच हातातील कपबशी मोरीतील दगडावर आपटून खळकन फोडली. या माणसाप्रमाणे दिसणाऱ्या पशुबरोबर संसार करून आपण मुळीच सुखी होणार नाही अशी तिची खात्री झाली. शेर अलीचा तो प्रचंड देह पाहून ती भयभीत झाली. सर्वश्रेष्ठ सुखाची आशा करून ती मृगजळापाठी धावणाऱ्या हरणीप्रमाणे नभूमिया बरोबर मुंबईत आली होती. पण शेर अलीला पाहताच तिचं मन शुद्धीवर आलं आणि दूर खेड्यावर आपल्या जुन्या घरी ते जाऊन पोहोचलं. गुलचं लहानपणीच लग्न झालं होतं. तिचा नवरा देखणा होता. ती तशी त्याच्यावर खुश होती. पण त्याला खेड्यावर काम मिळत नव्हतं. तो रोज लोकांची मजुरी करीत होता. एक दिवस घरी बसत नव्हता. परंतु त्याचे कष्ट अपुरे पडत होते. संसाराची घडी बसत नव्हती. गुलची हौस पुरी होत नव्हती. रेशमी कपडे असावेत. दर 8-15 दिवसातून शहराकडे तालुक्याच्या गावी जावं, सिनेमा पाहावा, चैन करावी असं तिला वाटत असे. पण नवऱ्याची मजुरी पोटाची गरजही पूर्ण करू शकत नव्हती. त्यामुळे ती नवऱ्यावर चिडून गेली होती. त्यातूनच कटकटी उद्भवत होत्या. ती नवऱ्यावर तोंड टाकीत होती आणि नवरा चिडून तिला अधूनमधून मारित होता. याच दरम्यान नभूमिया आणि त्याची बायको मरियम ही जोडी गावी आली. गुलची मनस्थिती, अगतिकता, वैताग लक्षात येताच नभूनं साखर पेरली. तापलेल्या मनाला अधिकच बाक दिला. गुलच्या पुढे शब्दांनी स्वर्ग उभा करून तिला लग्न, नवरा, प्रेम यांचा विसर पाडला आणि आपणच या जगात तुझे हितकर्ते आहोत असा आभास निर्मून एके रात्री तिला घेऊन पळ काढला. मुंबईत आल्यापासून आज 8 दिवस गुल आनंदात होती. मुंबईचे रस्ते, दिवे, दुकानं पाहून ती दिपली होती. मुंबईचं ते डोळ्याला दिपवणारं भव्य वैभव तिला खरंच स्वर्गासारखं वाटत होतं. सर्वत्र सामसूम झाली होती. नभूमिया 900 रुपये उशाला घेऊन घोरत होता. मरियम ला कधीच नीज लागली होती. परंतु गुल विचाराच्या वणव्यात सापडून जळत होती. तिच्या चक्षुपुढून मुंबईच्या सुखाचे पापुद्रे गळून पडत होते. तिचा भ्रम निराश होऊन फक्त शेर अलीचा तो राक्षसी देहच तिला दिसत होता. त्यामुळे ती गांगारून रडत होती. तिचं मन पश्चातापानं दग्ध झालं होतं. नवरा, भरला संसार, मंगलप्रेम हे सारं टाकून
इथे येऊन आपण काय मिळवलं? आता हा राक्षस लग्न करून आपल्या देहाचे चिपाड करणार आणि आपण नरकात किडा नांदावा तशा नांदणार, असं वाटून ती चरफडत होती. हृदयात पेटलेल्या डोंबानं तिच्या डोळ्यात सागर हेलावत होता. तिचं अपराधी मन हात जोडून म्हणत होतं, मला क्षमा करा आणि आपल्या घरी न्या लवकर. हृदयातील कळ शमविण्यासाठी रात्रभर तिनं आपले कुरळे केस तोडून ती रात्र डोळ्यात कंठली. सकाळीच नबुमिया शेर अलीकडे गेला आणि पुन्हा 500 रुपये घेऊन त्यानं बाजार केला. भरजरी वस्त्र, सोन्याचे दागिने घेऊन तो घरी आला आणि ते सर्व गुल पुढे ठेवून म्हणाला, बेटा गुल, तू राणी होणार. नाही, गुल शांतपणे उद्गारली. तसा नबू चमकला. डोळे मिचकावीत त्यानं विचारलं, म्हणजे काय? मला त्या भूताशी लग्न करायचं नाही. गुल आगतिक होऊन नबूच्या पुढे मटकन बसली. तिने आपल्या तोंडात फडाफड मारून घेतलं आणि पुन्हा लाचार होऊन ती म्हणाली, या भेसूर सुखापुढे बळी देण्यासाठीच तुम्ही मला आणली? त्याच्या घरी मी काय म्हणून संसार करू, कशी जगू? तुम्ही मला गरीब गाईला त्या वाघाच्या गळ्यात का म्हणून बांधता? हलकट पोरी, शुद्धीवर ये. नबुमिया बिथरला. त्याच्या अंगात कापरे भरले. आपला थरथरणारा आवाज आणि हात गुलच्या तोंडाजवळ नेऊन तो म्हणाला, त्याचं नाव शेर अली आहे. तो प्रथम मला गिळून टाकील आणि नंतर तुला तोंडी लावील लोणच्यासारखी. मी तयार आहे, ती उद्गारली. कशाला? लग्नाला? नबूने विचारली. लग्नाला नव्हे, मरायला, गुल उत्तरली. तू लाख मरशील. नाक फेंदारून नबू गुरगुरला. परंतु आम्हाला पुढे जगायचं आहे ना. मी तुम्हाला मागं ठेवून मरणार नाही, गुल निश्चयपूर्वक म्हणाली आणि उठून घरात गेली. तिच्या त्या हालचालीनं नबू भयभीत झाला. त्याच्या डोळ्यापुढे शेर अलीचा चाकू तळपू लागला. गुलची समजूत काढण्यात 3 दिवस हा म्हणता गेले आणि तो भयंकर रविवार येऊन दाखल झाला. त्याच वेळी गुलचा आणि नबुमियाचा पाठलाग करीत मुंबईत पोहोचला होता. तो उपनगरीत गल्ली गल्लीनं हिंडत होता. गुल ऐकत नाही तर जबरीनं लग्न लावायचं असा विचार करून नबुमियानं लग्नाची तयारी केली होती. दारात झकास मांडव घातला होता. लाऊड स्पीकरवर गाणं वाजत होतं, रेशमी सरवार कुर्ता जाली का. लोक जमत होते. शेर अलीचं लग्न म्हणून जो तो मांडवाबाहेर रेंगाळत होता. सूर्य मावळतीच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. पण गुल तयार होत नव्हती. ती रडत होती, हताश होऊन तळमळत होती आणि होकार देत नव्हती. शेवटी नबुमिया चिडून शेर अलीकडे गेला तेव्हा तो मुंडावळ्या बांधून तयार झाला होता. त्यानं अंगात रेशमी शर्ट घातला होता आणि हिरवी रेशमाची लुंगी तो नेसला होता. त्याला नबुमिया हळूच म्हणाला, सरकार, माझी तयारी झाली आहे, पण ती हरामजादी गुल तयार होत नाहीये. ती लग्न करणार नाही म्हणते. हे ऐकून शेर अलीच्या हातापायांची आग झाली. तो कडाडला, लग्न करणार नाही तर काय, ती त्या मांडवात मरणार आहे? माफ करा सरकार, नबुमिया पळायच्या पावित्र्यात उभा राहून म्हणाला. ती तयार होत नाही. पाया पडून माझ्या कपाळाची साल गेली. काय? गुल लग्नाला तयार होत नाही. मी तिचे नाजूक सांगळ सोलून काटेरी तारेच्या कुंपणावर वाळत घालीन आणि तू तुझे हाडं मोडून पिशवीत भरीन. तू लग्नाचा कंत्राटदार आहेस, तिला तयार कर. शेर अली उंच कर्कश आवाजात ओरडला. त्याच्या शब्दानं झोपड्यांचा पत्रा हादरला. त्याचा तो उग्र अवतार पाहून नबुमिया चौखूर पळत सुटला. त्यानं मागची धूळ पाहिली नाही. नबुमियाच्या खटपटी तुडवीतच ती रात्रीची लग्न घडी आली आणि
शेर अलीच्या पुढे बँड वाजू लागले. शेकडो दोस्त मित्र बरोबर घेऊन तो वधूकडे निघाला. वधू लग्नाला तयार नाही याची त्याला पर्वाच नव्हती. लग्न आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्याच्या मुठीत सुरक्षित होत्या. निधुंद होऊन तो पावलं टाकीत होता. तो मांडवात आला तेव्हा गुल, नबुमिया, मरियम यापैकी कोणीच दिसले नाही. तेव्हा तो चिडला. त्यानं मियाला हाक मारली तेव्हा मिया आपल्या घरावर चढून बसला होता. आपले हाडं मोडणार याची त्याला कल्पना होती, परंतु गुल एकटीच घरात होती. नबुमिया घाबरून म्हणाला, सरकार, मी आपली हाडं वाचवतोय. नवरी घरात आहे. आता तुम्ही तिची सांगळ सोला, नाहीतर ती तुमची चामडी काढू दे. खबरदार! शेर अली सर्व शक्ती एकवटून ओरडला. तसे लोक घाबरून मागे सरले. काही भयभीत होऊन पळाले. शेर अलीनं दोन्ही हात पसरून एक गिरकी मारली आणि बँडवाले दचकून दूर झाले आणि शेरनं कमरेचा चाकू काढून खोलला. त्याचा टर्र असा आवाज झाला. एक हात पोटाशी धरून व मुठीतील चाकू वर करून शेर अलीनं तांडव नृत्य आरंभलं. त्याच्या डोळ्यातून ठिणग्या उसळत होत्या. तो ओरडत होता, गुल, बाहेर ये. आणि लगेच तो वाघ झेप घेऊन पुढे पुढे जात होता. थोडा वेळ असाच गेला आणि चटकन गुल मांडवात आली. तिनं ओढणीनं कंबर बांधली होती आणि मुठीत लखलखीत चाकू उघडून घेतला होता. तिला समोर पाहताच शेर अलीनं तिच्यावर झडप घेतली, पण ती भिडण्यापूर्वीच गुलनं त्याच्यावर वार केला, पण तो चुकला. शेर वाचला, पण त्याची पैरण पोटावर फाटून तिचा फाळा गेला आणि दोन फाकड्या दोन्हीकडे उडू लागल्या. गुलच्या अंगात बिजली संचारली आहे हे शेरच्या लक्षात आलं. त्यानं फाटकी पैरण फेकून तो नंगा झाला. गुल दुसरा वार करण्यासाठी तयार झाली. इतक्यात पोलिसांची मोटार आली आणि त्यांनी मांडवाला वेढा दिला. शेर अलीवर मुरकंड पडली. गुलचा धीर वाढला. तिनं सुटकेचा निश्वास टाकला. गर्दी पुढे सरकून एकदम वाढली. अंधारात रेटारेटी सुरू झाली. गुल गर्दीतून हाक आली. त्या हाकेनं गुल चमकली, कावरी बावरी झाली. तो आवाज तिनं ओळखला. तो आवाज तिच्या नवऱ्याचा होता. ती विजेप्रमाणे पुढे सरकली आणि नवऱ्याच्या पायावर पडली. हृदयातील पेट अधिकच वाढून तिने त्याच्या पायावर अश्रूंचं सिंचन केलं. त्या पायांवर कपाळ घासून ती मोठ्यानं हंबरली. त्या दारुण आक्रोशानं ती वस्ती गंभीर झाली. गुल नंतर उठली. तिनं नवऱ्याकडे डोळे भरून पाहून घेतलं आणि चटकन मागं सरून तिनं तो चाकू खसकन स्वतःच्या हृदयात दडपून दिला. एक अर्थस्वर हवेत कंप निर्मून लुप्त झाला आणि गुलचा सुकुमार देह पुन्हा धरणीवर पडला. गुल, गुल, नवऱ्यानं टाहो फोडला. गुल, मी तुला घरी न्यायला आलोय. हे शब्द ऐकून गुल रक्ताची गुळणी गिळून हळूच म्हणाली, मी नादान आहे. भरलं घर सोडून मी पळून इकडे आले. मला फसवलं म्हणून मी बेइज्जत झाले. आता त्या घरी मी कशी येऊ? मी भलत्या सुखाची अपेक्षा करून संपूर्ण फसले. मला क्षमा करा आणि जा परत, असं म्हणून तिने रक्ताची चूळ टाकली. त्याच वेळी तिचे डोळे कायमचे झाकले. गुल गतप्राण झाली. हे लक्षात येताच तिचा नवरा वेढावला. त्यानं तिला पोटाशी धरली. तिचं सर्व शरीर चाचपून नंतर तो चाकू त्यानं काळजीपूर्वक बाहेर काढला. पोलीस मरियमला अटक करीत होते. तोच गुलच्या नवऱ्यानं तो रक्तरंजित चाकू सर्व शक्ती एकवटून स्वतःच्या काळजापर्यंत खुपसला. क्षणात दोन देह निपचित होऊन शेजारी शेजारी चिर निद्राधीन झाले आणि सर्वत्र हाहाकार उडाला. लोक गुल गुल करू लागले. ती वस्ती थरारली. पोलिसांनी 2 प्रेत गाडीत घातली. शेर अली, नबुमिया यांना कैद करून ते परत गेले.
परंतु त्या प्रसंगाने साऱ्या वस्तीला वेड लावले. चिखलातील कमळ निपजावे, चिखलात कमळ निपजावे तद्वत प्रत्येक माणसाच्या जिभेवर काव्य नाचू लागले. हिम्मत असावी तर अशी असावी, किंमत असावी तर अशी असावी, जगायचं तर असं जगावं आणि मरण असावं तर असं असावं.